की शिवाजी महाराजांनी ज्यावेळी स्वराज्य निर्माण केलं, हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, त्यावेळी सगळ्या घटकातल्या लोकांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं। राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा ज्यावेळी आरक्षण दिलं, त्यांनी काही नुसतं मराठ्यांसाठी दिलं नाही, सगळ्यांना, अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठ्यांना आरक्षण दिलं होतं। आज मला सांगा, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना लिहून दिलेली आहे आणि घटनात्मक पद्धतीने जर कोण आंदोलन करत असेल तर ते काही चुकीचं नाहीये। न्यायालय ठरवल की हे आंदोलन बरोबर आहे का, यांच्या मागण्या बरोबर आहेत किंवा मागण्या सरकारने मंजूर केल्या ते चुकीच्या, ते बरोबर, न्यायालय ठरवल। पण आंदोलन करणं तो हक्क असते, सगळ्या समाजाचा हक्क असतो। आज मराठ्यांचं जर मनोज जरांगे पाटील आणि धनगर समाजाचे करू शकतात, ओबीसी करू शकतात, पण घटनात्मक आंदोलनाला विरोध करणं म्हणजे शाहू महाराजांनी ज्यावेळी बहुजन समाजाला न्याय दिला, म्हणजे मला सगळ्यांना घेऊन जायचंय, पण हे सगळं करत असताना मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन करू नये, हे आंदोलन होऊ शकत। तुम्हाला तुमच्या हक्काचा न्यायाचा हक्क ना, तुम्ही लढा द्या ना तुम्ही, पण अशा पद्धतीने यांनी इथं आंदोलन सुरू केलेलं आहे तिथं, म्हणून पलीकडे जाऊन आंदोलन करायचं, हे काय महाराष्ट्राला ह्या गोष्टी शोभत नाहीत, हा सुसंस्कृतपणा नाहीये।